दादा काल फायनलला कडणी तास लागला आणि करणी पळून एक नंबर केला होता, पण नक्की काय विषय आला नंतर? दादा 3 फेऱ्यामध्ये बुंगा पळताना दिसणार की नाही आपल्याला? आता दिसणार नाही बुंगा, कारण की काल माझं खूप मन दुखवलं. मी नेचे असं म्हणणं होतं आणि आयोजकांचं तर का कुठेतरी लॉबी टच झाले, पण आमचं असं वैयक्तिक मत आहे का लॉबी कुठे टच झालेलं नाही आहे. तर लोकांचं मनामध्ये होते का भुंगा फक्त बिनजोडला पळतो, तर भुंगाने दाखवून दिलं का बिनजोडला पण मी तेवढाच पळतो आणि तिन्ही फिरायलाही मी तेवढाच पळतो. जेव्हा आपण भुंगा काढू तेव्हा 1 नंबरचंच मानकरी आपण करून राहू. आणि तो नानांचा शब्द रात्रभर माझ्या डोक्यामध्ये होता, कारण की नानांचा शब्द नानांनी पडून दिला नाही. भुंगा नानांच्या नियोजनामध्ये पळतो तेव्हापासून तुम्हाला काय बदल वाटतो? बदल टायमाला भुंगा मैदानात येईल त्या टायमाला दोन्ही रस्त्यामध्ये पहिला भुंगाचं नाव असेल बिनजोडला. पाखऱ्या आणि भुंगा जशी आधी गाडी पळाली तशीच काल देखील पळाली का? 100% गाडीच पळते, म्हणजे गाडीला तोड नाही. कुठे सोन्या आणि भुंगा ही गाडी जो चांगली पळते त्या गाडीबद्दल काय सांगाल? नमस्कार मित्रांनो, आपल्या समोर आहेत प्रसिद्ध गाडा मालक मिलिंद शेठ पाटील, कोसगाव अंबरनाथ, भुंगा बैलाचे मालक. नमस्कार दादा. नमस्कार दादा. कधी आणला भुंगाला? भुंगा परत दिवशीच आम्ही रात्री इथून घेऊन गेलो होतो मैदानासाठी. सासवडचा अतिशय सुंदर मैदान होता आणि त्या मैदानाला घेऊन गेलो आणि लगेच मैदान झाल्याच रात्री 12 वाजता आई एकविराच्या चरणी आम्ही जातानाच आईकडे मागणं केलं होतं. आपला भुंगा हा त्या मैदानात 1 नंबरचा मानकरी हो, आणि तसंच आपलं तिथे 1 नंबरचा पळून मानकरी झाला आणि भुंगा आईच्या चरणी मस्तक करून रात्री 12 वाजता घरी घेऊन आलो. दादा आपल्या शेवाळ्याबांचा पाखऱ्या आणि भुंगा कसं काय नियोजन झालं होतं? ही गाडी जेव्हा शेवाळ्याबांच्या पूर्वी दत्ता पाटील झऱ्याचे तर त्या टायमाला पाखऱ्या त्यांच्याकडे होता. त्या टायमाला आमचेच किसन शेठ मोराळे मायनीचे त्यांनी पैरा घडून आणला होता आणि दत्ता पाटील दोघांनी मिळून पैरा केला होता. त्यावेळेलाही सुंदर अशी गाडी पळाली आणि आबांनी घेतल्यानंतरही पैरा आबांचे अमोल भाऊ यांच्याशी आमची चर्चा झाली. परत आमचे प्रदीप भाऊ गीते यांच्याबरोबर आमचे जुने संबंध आहेत, म्हणजे वर्षानुवर्षे वडलोन आजोबांपासून कात्राप गाव आणि आमचे संबंध आहेत आणि आमचे नात्यामध्ये आहेत. तर त्यांची खरेदी झाल्यानंतर परत हा योग जुळून आला आणि त्यांचे फोन आले आणि आम्ही पैरा जुळून काल गाडी सगळ्यांच्या समाधानी आबा असतील, प्रदीप भाऊ गीते असतील, मी मालक असेल, आमचे सुरेंद्र पाटील असतील, आकिब शेठ असतील, परत आपले नाना असतील, परत आपले किसन शेठ असेल, त्या सगळ्यांच्या सहमतांनी आम्ही परत पैरा घडून आणला आणि आपला भुंगा आणि पाखऱ्याची गाडी पळाली. दादा काल फायनलला कडणी तास लागला आणि करणी पळून 1 नंबर केला होता, पण नक्की काय विषय आला नंतर? विषय असा झाला का पहिला तर गट आणि हे पण आम्ही कडेनीच काढले, कारण की 2 नंबर तासालाच गाडी लागली होती. तर ती गाडी लागली तरी आजकाल असं आहे का मधीत प्रत्येक गाडा मालकाला पळायचं असतं, पण मला माहिती आहे का आपला बैल पब्लिकचा आहे आणि मुंबईचा आपला क्षेत्र हा पब्लिकचा क्षेत्र आहे आणि भुंगाला जेवढी पब्लिक असते तेवढा जास्त पळतो हे आम्हाला पण माहीत होतं. 2 नंबर तासाला आम्ही सुरुवात केली आणि 2 नंबर तासाला गट निघाला. सेमीही 2 नंबर तासाला सुंदर अशी पळाली, ती 2 नंबरला निघाली आणि फायनलला 2 नंबर तासालाच गाडी आली, पण ते त्यांनी तास पलीकडे घेऊन 1 नंबर जिथे गाडी पळत होती तो तास बाजूला घेऊन 1 नंबर म्हणजे चेंज करून 1 नंबर तासाला गाडी निघून 1 नंबर तासाला कडेला गाडी पळाली. आणि प्रॉब्लेम असा झाला का पुढे सुट्टीला निकालाला फक्त सूत तोडल्यानंतर पाखऱ्याचा पाय असा हवेमध्ये फक्त त्या लॉबीला टच झाला होता. पण संघटनेने काढलेले नियम अटी आहेत, शेवटी प्रत्येक गाडा मालकावरती नियम अटी लागू आहेत. आता प्रत्येक गाडा मालक आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, पण संघटनेचे असं म्हणणं होतं आणि आयोजकांचं तर का कुठेतरी लॉबी टच झाले, पण आमचं असं वैयक्तिक मत आहे का लॉबी कुठे टच झालेलं नाही आहे. मी तुमच्या यूट्यूबमार्फत तुम्हाला ड्रोनची व्हिडिओही देतो. हवेमध्ये सूत तोडल्यानंतर आपल्या पाखऱ्याचा पाय फक्त लॉबीला टच झाला होता. तासामध्ये गाडी पळाली, तासामध्ये बैलाचं पाय होते, पण त्यांच्या पाठीमध्ये त्या दुसऱ्या 2 नंबर पाठीमध्ये बैलाचा पाय अजिबात गेला नाही. जेव्हा सूत तोडला त्यावेळेला तो पाय हवेमध्ये होता. पण शेवटी संघटनेचे नियम अटी प्रत्येक गाडा मालकाला मान्य करत. तसंच आम्ही शेवाळे आबा असतील, त्यांचे अमोल असतील, त्यांची सगळी टीम आणि आमची सावकर ग्रुपची सगळी मंडळी आम्ही संघटनेच्या नियम अटीनुसारच आम्ही बैल पळवण्याचा प्रयत्न करतो आणि ते नियम आम्हालाही लागू आहेत. जसे सर्वसामान्य गाड्या मालकांना लागू आहेत तसे आमच्या सरकारना पण लागू आहेत, कारण की त्यांना क्रॉस करून आपल्याला चालत नाही. त्यांचा जो निकाल होता तो आम्ही मान्य केला आणि आम्हाला 5 नंबर देऊन त्याच्यामध्ये पण आनंद आहे आम्ही आमचा भुंगा, कारण की पब्लिक जेवढी होती त्यांना पण माहिती आहे, सगळे यूट्यूबर होते त्यांना माहिती आहे, जेवढे भुंगाचे चाहते
त्यांना माहिती आहे कडेने पळून आपल्या भुंगाने एक नंबरचा मानकरी तो आमच्या मनामध्ये झालेला आहे. फक्त तुम्ही बाजू मांडण्याचं काम केला, म्हणजे एखाद्या गरीब मालकावर आणि नंदीवर अन्याय नाही होता कामा. बघा, नंदीवरती कोणाचा असो, गरीबाचा असो तो की श्रीमंताचा असो, नंदी महादेवाचा अवतार आहे, त्याच्यावरती अन्याय झाला नाही पाहिजे. नंदींच्या याच्यामध्ये काही चूक नाही. तासाच्या वरती एक नंबरला कडेला तास आल्यानंतरही तो एकदम चिटकून सुतावरती लोक तोंडावरतीच होते, कारण की आयोजकांनी त्यांना थोडं सांभाळायला पाहिजे होतं. आज आमच्याबरोबर गाडीवरती गेलं, मी अखिल भारतीय संघटनेचा चर्चाक्षेत्र असा ग्रुप पण आहे, त्या ग्रुपवरती पण टाकलं. त्याच्यामध्ये आपले पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबई असो, सगळे बैलगाड्या क्षेत्रातले सगळे संघटनेचे पदाधिकारी आहेत, गाडा मालक आहेत. मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोकांनी त्याच्यामध्ये मला मदतही केली, कारण की बापू आंबेकर असतील, परत आपले मुंबईचे बरेचसे लोक असतील. म्हणजे जी घटना घडली ती जी प्रेक्षकांमुळे घडली आणि प्रेक्षकांच्या चुकीमुळे घडलेली. तर हे 1 नंबर तास असो किंवा 10 नंबरचे कडेचे तास असतात, याच्यावरती जे आयोजक त्यांनी काहीतरी मैदान ठेवतात. त्याच्यापूर्वी जे बॅरिगेट लावतो, आता बघा आपले मुंबईचाच पकडा, मुंबईमध्ये जेव्हा आपले मैदानं असतात पूर्वी आपल्याला बॅरिगेटच्या आतमध्ये अशी 100-200 लोक अशी उभे असे दोन्ही फाटाच्यात. पण आपले संघटनेचे पदाधिकारी आणि आयोजकांनी खूप संघर्ष करून आता असं ठरलं आहे का आतमध्ये फाटीमध्ये एकही, आता मी 2-3 मैदान बघतोय, एकही पोरगा आतमध्ये संघटनेमार्फत आयोजकांमार्फत एकही येत नाही. तरी माझी पश्चिम महाराष्ट्रात सर्वांना विनंती का बॅरिगेटच्या मागे प्रेक्षकांना आनंद घेण्याचा प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे, पण बॅरिगेटच्या बाहेर, जेणेकरून त्यांनाही उद्या जर कुठली गाडी फॉल्ट होते किंवा ती गाडी बाहेर जाते तर त्यांनाही त्रास होतो, अपघात घडू शकतो. पण तुम्ही बॅरिगेट जे लावलेत ते आपल्यासाठीच लावले, ते बॅरिगेटच्या बाहेर उभे राहून तुम्ही आनंद घ्या. कुठल्या नंदीवरती अन्याय होईल असं काय वागू नका, ही विनंती पण आहे माझी प्रेक्षकांना. दादा, पाखऱ्या आणि बुंगा जशी आधी गाडी पळाली तशीच काल देखील पळाली का? 100% गाडीच पळते, म्हणजे गाडीला तोड नाही. पाखऱ्या ही आज नामांकित बैल आहे आणि शेवळ्याबांच्या दावणीला आहे. आनंद आहे, कारण की एवढ्या मोठ्या बैलात आपल्यालाही पळायची संधी भेटते. आपला भुंगा चांगला पळतो आणि पाखरेही चांगला पळतो. ही गाडी आम्हाला माहीत होतं का ही गाडी कुठल्याही कडेने येऊ दे, ही गाडीची गतीच वेगळी लागली आणि शेवटी आपल्या भुंगाने दाखवून दिलं का मी कुठेच कमी नाही आहे. बिनजोड असू दे किंवा 3 फेऱ्याचा मैदान असो, जी लोक भुंगावरती प्रेम करतात आणि भुंगाला ट्रोल करतात त्यांनी दाखवून दिलं का मी कुठेही मी गुलाल सोडणार नाही. आणि तसं मी जिद्दीचा आहे मालकासाठी आणि त्यांच्या प्रेक्षकांसाठी. जे त्याचा मालक बोलून गेला आहे का 1 नंबर करणार. बरेचशा लोकांचं मनामध्ये होते का भुंगा फक्त बिनजोडला पळतो, तर भुंगाने दाखवून दिलं का बिनजोडला पण मी तेवढाच पळतो आणि 3 फेऱ्यालाही मी तेवढाच पळतो. दादा, पाखऱ्या आणि बुंगा ही गाडी मुंबईला पळताना दिसणार का? 100% प्रदीप भाऊ गीते यांच्या नावाने मुंबईला पळतील. आबा असतील, त्यांचं आणि आमचं बोलणं नेहमी चालूच असतं. ज्या वेळेला संधी भेटेल त्यावेळेला 100% ही गाडी आपल्याला मुंबईला पळतानाही दिसेल. दादा, कोटऱ्या सोन्या आणि बुंगा ही गाडी जो चांगली बोलते त्या गाडीबद्दल काय सांगाल? तो बैल तर म्हणजे गुलालाचाच बैल आहे आणि गुलाल न सोडणारा बैल आहे. मला आनंद होतो कारण की भुंगा आणि सोन्याची गाडी बिनजोडला आपल्या मुंबईमध्ये अपराजित गाडी आहे. म्हणजे ही गाडी पडलीच नाही आजपर्यंत आणि सुंदर अशी गाडी पळते. आणि ते सोन्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. आणि सोन्याची सगळी टीम आहे त्यांच्याबद्दल पण मला म्हणजे मी नेहमी व्यक्त करतो, कारण की संयमी आणि शांत स्वभावाचे सगळे लोक आहेत आणि सुंदर गाडी पळते. येणाऱ्या मैदानामध्ये ही गाडी परत लोकांना आणि त्याच्या चाहत्यांना, सोन्या फॅन्स असतील किंवा भुंगा फॅन्स असतील, यांना पळताना दिसेलच. दादा, सर्वात महत्त्वाचं विठ्ठल नानाबद्दल काय सांगाल तुम्ही? काल गाडीवरती बसले आणि जीव तोडून गाडी हाकले होते. बघा, शेवटी जेवढा माझा अधिकार आहे भुंगावरती तेवढाच नानांचा पण अधिकार आहे. आणि नाना त्यांचा स्वतःचा म्हणून भुंगा हाकलतात. नानांची संपूर्ण टीम असेल, त्यांचे सुट्टी मेकर असतील, त्यांचा मुलगा असेल, म्हणजे सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. आमची सगळी मंडळी असेल, आमची सावकर ग्रुपची, आमची SB ग्रुपची सगळी मंडळी असेल, समीर मगर वगैरे, शैलेश भोईर, परत आमची अजय राणे वगैरे, जेवढी आमची मंडळी आहेत, महेश वगैरे, म्हणजे त्यांचं शुभम वगैरे, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. जीवापाड आपल्या भुंगावरती प्रेम करतात. आणि नानांच्याबद्दल तर नानांनी ज्या टायमाला 2025 चालू झालं त्या टायमाला नानांनी मला शब्दच दिलं होतं, शेट आज आपली सुरुवात झाली गुलालाची आणि येणाऱ्या मैदानात जेव्हा आपण भुंगा काढू तेव्हा 1 नंबरचंच मानकरी आपण करून राहू. आणि तो नानांचा शब्द रात्रभर माझ्या डोक्यामध्ये होता, कारण की नानांचा शब्द नानांनी पडून दिला नाही आणि जीवापाडणे अतिशय एकदम जीवाचं रान करून गाडी हाकलली 3 फेरे.
आणि लोकांना दाखवून दिलं, सुट्टे सगळे निकाल घेतले. त्याच्यामध्ये मी नानांचं पण खूप मनापासून धन्यवाद करतो. दादा, जेव्हापासून घाटावरती भुंगा नानांच्या नियोजनामध्ये पळतो तेव्हापासून तुम्हाला काय बदल वाटतो? बदल म्हणजे भुंगाचे चाहते त्यावेळेला म्हणजे मर्यादित होते, पण नानांच्या दावणीला गेल्यानंतर भुंगाचे चाहते वाढले, भुंगावरती प्रेम करणारे लोक वाढले. त्यांचा आशीर्वाद, त्यांचं प्रेम नानांवरती जसं असतं तसंच भुंगावरती आलं आणि भुंगाला तिथून गुलाल चालू झाला आणि सुंदर असं नियोजनही नानांच्यामुळे आपलं होत गेलं. आणि मी सर्वात जास्त श्रेय नानांनाच देईल, कारण की आज नानांमुळं मला 1 नंबरचा मानकरीचा असं पदवी मला भेटली. दादा, आपण म्हणतो ना बैल कुटुंब नाही हो, पण बैलामध्ये पळायची धमक असली पाहिजे. बघा, आपण आपल्या दावणीला तर आपली मनापासून देवाला प्रार्थना होती का बैल आम्हाला पब्लिकचाच भेटला पाहिजे. आतून तर बरेच पळतात, पण पब्लिकला पळून 1 नंबर करणं किंवा बिनजोड करणं हे कोणाचं आयऱ्यागिऱ्याचं काम नाही. हे पळण्यासाठी आणि करण्यासाठी धमक आणि जिद्द पण लागते. आणि ते नक्कीच भुंगा जसं तुम्ही बोलतो तसं करून दाखवतो. 100%. बरेचसे लोक मी पहिलं बाईट द्यायचो तेव्हा बोलायचे का हे कट 3 फेरे काय पळणाऱ्यांना गट नाही, गावणाऱ्यांना काय नाही. त्यांनी स्वतःनीच दाखवून दिलं. त्यांना उत्तर त्यांनीच देणार. मी बोलत असतो उत्तर माझा भुंगाच देणार, मला द्यायची गरज नाही. आणि ते करून दाखवलं तर तोंड बंद झाली आता सगळ्यांची. दादा, भुंगा आता किती वाजता झालाय? आता 3रा दात पडला भुंगाचा, 4थाच झाला भुंगा. आता अजून काय 4-5 महिने काय अजून असं दात लावणार नाही. सीझन तो 4था म्हणूनच पळेल. दादा, आता बिनजोड कसं काय, आता कसं काय बिनजोडचं नियोजन कराल? आता जेव्हा पण पोटचा अड्डा असेल 10 तारखेचा 12 तारखेचा तेव्हा पळताना दिसेल, कारण की मुंबईचे त्याचे चाहते, त्याला मानणारा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी मला इकडे मुंबईला त्याला पळवायचंच आहे. 11 तारखेचं नियोजन पण झालं होतं, पण मी नानांना सांगितलं होतं काय मला म्हणजे कालचा जो प्रकार झाला बघा, मला खूप खंत वाटते सांगायला. कालचा जो प्रकार झाला, आज 2 दिवस झाला आम्ही 30 ते 35 सगळी आमची मंडळी होती. आम्ही 1 दिवस वस्ती करून 1 दिवस रात्रभर थंडीमध्ये बैल तिकडे घेऊन जाणार. कुठलाही महादेवाचा नंदी असो, प्रत्येक गाडा मालकाला इच्छा असते का त्या मैदानामध्ये गुलाल व्हावा आणि त्या गुलालासाठी आपण झटत असतो, मेहनत करत असतो. आणि कुठंतरी कोणाच्या चुकीमुळे आपल्याला ज्या क्षणाचे आपण जीवापाड आपण आतुरता आपल्या मनामध्ये जी लागते का बाबा हे क्षण आमच्यासाठी आणि आनंदाचा दिवस, म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं का मला हा क्षण माझ्या आयुष्यामध्ये पाहिजे होता आणि तो क्षण मला काल भेटला. आणि काहीतरी क्षुल्लक चुकीमुळे प्रेक्षकांच्या किंवा कोणाच्या चुकीमुळे तो क्षण माझ्यासून हारून गेला आणि त्याच्यामध्ये पण मी समाधानी. असं नाही माझ्या बैलावरती गुलाल पडला, पण आपण एवढी मेहनत करून रात्रभर बैलाला प्रवास करून तिथं दिवसभर बिन पाण्याचा बिन खाता बैलाला पूर्ण दिवस उपाशी ठेवून जर संध्याकाळच्या वेळेला जर आम्हाला मानकरी म्हणून घोषित करतात त्यावेळेला अशी काही घटना घडते तेव्हा कुठे एक गाडा मालक म्हणून थोडं दुःख वाटतं, दुसरं काय नाही. पुढे संघटनेने विचार करा आणि याच्यावरती काहीतरी तोडगा काढा अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे आता 3 फेऱ्यामध्ये भुंगा पळताना दिसणार की नाही आपल्याला? आता दिसणार नाही भुंगा, कारण की काल माझं खूप मन दुखवलं. मी पुढचे मैदानं पण मी सगळ्यांची माफी पण मागतो, कारण की बघा काय मला एवढी मेहनत करून जर अपयश जर भेटत असेल आणि भुंगावरती अन्याय जर होत असेल आणि पाखऱ्यावरती जर अन्याय होत असेल तर मला गाडा मालक म्हणून कुठेतरी खंत होते आणि कुठेतरी चुकी होते. कारण की मग ते एवढं मेहनत करून आणि त्या नंदीला त्रास देऊन जर तो अपयशी ठरतो तर मग ते नाही पळायलाच बरं आहे. म्हणून मी निश्चय केला का आता 3 फेरे जरी मैदान असला तरी नानांच्या नियोजनामध्ये जर भुंगावरती तिकडे गेला पळाल तरी पण मी 3 फेऱ्याच्या मैदानाला जाणार नाही, आज तुमच्या यूट्यूब मार्फत सांगतो. दादा, आता तुम्ही बघता की मोठी मोठी मैदानं देखील घाटावरती आयोजित केले आहेत, पण तुम्ही जाणार नाही, मग त्या मैदानामध्ये भुंगा दिसणार की नाही पळताना? भुंगा तर बघूया. आता सध्या तर आता नानांनी नियोजन केलं होतं तरी मी नानांना थोडं म्हणजे मला वाईट वाटतं. नानांना कुठली गोष्ट मला नाही बोलायला आवडत नाही, पण नानांना मी काल सांगितलं का नाना बोललो बैल पळाला तर वरती येणार नाही, कारण की आपण एवढे मेहनत करतो आणि याला अपयश भेटतो त्याच्यामुळे. आणि जी मैदानं पडतात त्याच्यानंतर आहेत पप्पू शेट आहेत, आमचे आकिब शेट आहेत, आमचे समीर मगार, आमच्या विश्वनाथ, म्हणजे हे सगळी पोरं आमची जी मंडळी आहे ते स्वतः आमच्या बैलाचे मालक आहेत. त्याच्यामुळे ते आता डिसिजन घेतील, पण माझी तरी इच्छा नाही आता 3 फेऱ्याच्या मैदानाला स्वतः जायची. ज्या टायमाला भुंगा कुठल्या मैदानाला तिकडे वरतीच जाईल तेव्हा तिकडे नाना डिसाईड करतील काय करायचं कसं काय, पण आत्ता तरी सध्या मी बैल वरती पाठवणार नाही आणि मीही स्वतः जाणार नाही. दादा, खूप सारं वेळ दिलं, तुमचं खूप खूप आभार. आणि भुंगा असंच नाव करो, 100% चरणी प्रार्थना. प्रेक्षकांसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी तो पळणार. 3 फेरे असू दे किंवा बिनजोड असू दे. बिनजोडला तर मी जेव्हा जेव्हा मैदानामध्ये भुंगा असणार त्या टायमाला मी त्याच्यासोबत असणार आणि तिकडे जेव्हा त्याला वरती जाईल बैल, तो 2 महिन्यामध्ये जाऊ दे किंवा 3 महिन्यामध्ये पावसाळ्यात जाऊ दे, त्या वेळेला प्रेक्षकांसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी तिकडे त्याला
पळवला जाईल एवढं मी गवाही देतो. म्हणजे आता बिनजोड गाजवायला आले मुंबईमध्ये 100% बिनजोड तर माझा जीवकी प्राण आहे आणि बिनजोड हा चित्र मला खूप आवडतो. म्हणून बिनजोडला मस्त आपल्या भुंगाच्या प्रेक्षकांसाठी भुंगा दोन्ही रस्त्याने पळताना दिसेल आणि ज्या टायमाला भुंगा मैदानात येईल त्या टायमाला दोन्ही रस्त्यामध्ये पहिला भुंगाचं नाव असेल बिनजोडला. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.